अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय ओबीसी समाजातील युवकांना खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे अशी मागणी लोक जनशक्ती पार्टी रामविलास नांदेड जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले। हे निवेदन लोजपा रामविलासचे मराठवाडा संपर्क प्रमुख विजयकुमार सितळे, जिल्हाध्यक्ष जयवर्धन लोकडे, जिल्हा महासचिव अशोक हनवते, महानगराध्यक्ष रमाकांत बनसोडे आणि महानगर उपाध्यक्ष मिलिंद मुळे यांच्या हस्ते देण्यात आले। निवेदनात म्हटले की लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण रामविलास पासवान यांनीही खासगी क्षेत्रात अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची मागणी सातत्यानं केली होती। त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करत लोजपा रामविलासचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही केंद्र व राज्य सरकारकडे ही मागणी लावून धरली आहे। जय भीम, जय शिवराय, जय लोजपा रामविलास। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान साहेबांनी नुकतंच संसदेमध्ये एक मागणी केलेली आहे। हीच मागणी आमचे लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पद्मभूषण रामविलासजी पासवान यांनी सुद्धा हीच मागणी केली होती की ज्याप्रमाणे केंद्रामध्ये राज्यामध्ये आरक्षण आहे, या आरक्षणाच्या जोरावर आज दलित, ओबीसी, भटके, विमुक्त स्वबळावर मजबूत झालेले आहेत। परंतु सध्या मागील 15 वर्षापासून शासनाच्या जागा कमी आहेत, खाजगीकरण वाढलेलं आहे आणि तरुण वर्ग, विद्यार्थी वर्ग शिकूनही त्यांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागत आहे। यासाठी जे रामविलास पासवान साहेबांनी जे पाऊल उचललं होतं, त्यांच्या पावलावर पावलं ठेवून केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान साहेबांनी 27 जुलै 2026 रोजी संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। याच अनुषंगाने की खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे म्हणून आज आम्ही नांदेडचे जिल्हाधिकारी कर्डिले साहेबांकडे आलो, त्यांना निवेदन दिले आणि त्यांना आम्ही अशी विनंती केली की आमची मागणी जी मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी केलेली आहे ती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। जय भीम, जय भारत।